आज दिनांक 19 नोव्हेंबर 2025 बुधवार रोजी पंचरत्न इंग्लिश मीडियम स्कूलमध्ये प्रोजेक्ट एक्झिबिशन व बाजार डे अगदी उत्साहात साजरा करण्यात आला। आजच्या कार्यक्रमाचे उद्घाटन प्रमुख पाहुण्या नवरंगे बालकाश्रमाच्या अधीक्षक सौ धनश्री गाडे मॅडम तसेच संस्थेचे सेक्रेटरी सुधीर पटवर्धन सर, संस्थेचे अध्यक्ष नानामालक कवठेकर, प्रशालेच्या मुख्याध्यापिका सौ सुनीता मोहोळकर यांच्या हस्ते झाले। तसेच दह कवठेकर प्रशालेचे मुख्याध्यापक श्री व्ही.एम. कुलकर्णी सर, उपमुख्याध्यापक मुंडे सर, सौ अपर्णा आयाचित, सौ मनीषा नरळे मॅडम हे देखील उपस्थित होते। प्रशालेतील जवळजवळ 550 विद्यार्थ्यांनी प्रोजेक्ट बनवले होते। त्यामध्ये इयत्ता 1ली ते 4थीचे 80, 5वी ते 10वीचे 90 मॉडेल, 260 चार्ट तसेच वेगवेगळ्या विषयावरील सायन्स एक्सपेरिमेंट जवळपास 50 होते। त्यामध्ये सर्व विद्यार्थ्यांनी त्या एक्सपेरिमेंटचे विश्लेषण अगदी छान पद्धतीने केले। सायन्स एक्सपेरिमेंट व मॉडेल यामध्ये प्रथम क्रमांक जुई काटे, मनीषा देवडा व यज्ञा बडवे तसेच चार्टमध्ये अथर्व शेजवळ, बरीरा बागवान, सन्मेश काळे, आयान मुलानी यांचे आले। तसेच विद्यार्थ्यांनी अगदी उत्साहात बाजार व फूड स्टॉलमध्ये सहभाग घेतला। विद्यार्थ्यांनी विक्रीसाठी 45,000 रुपयांचा माल आणला होता। त्यामध्ये 36,080 रुपयाच्या मालाची विक्री झाली। त्यामध्ये बेस्ट सेलर अवॉर्ड हरीश बागवान व वेदांत सदानंदे यांना मिळाला। तसेच फूड स्टॉलमध्ये प्रथम क्रमांक माहिरा काजी, साद बागवान यांचे आले। या सर्व कार्यक्रमासाठी श्री नरेंद्र भंडार कवठेकर सर हे परीक्षक म्हणून लाभले। कार्यक्रमासाठी सर्व शिक्षक सौ कविता जगताप, सौ हर्षानी करंडे, सौ निशा जाधव, सौ सायली पोरे, सौ वैशाली शिंदे, सौ सुनीता कांबळे, सौ श्रद्धा दुरोकर, सौ मुग्धा चोबे, सौ कल्पना हुच्चे, सौ अश्विनी कुंभार, क्षितिज मोहोळकर, पृथ्वीराज पाटील, निखिल घोडके, प्रवीण उत्पात यांनी परिश्रम घेतले। इंग्लिश मीडियम स्कूलच्या वतीनं आज प्रोजेक्ट दिन आणि बाजार डे साजरा करण्यात आला। प्रोजेक्ट जी मुलांनी केली आहेत ती प्रोजेक्ट त्यांच्या बुद्धीच्या मगदुरापेक्षाही पुढची आहेत आणि त्यातून मुलांना शास्त्रीय सिद्धांतांची जाणीव आहे। शास्त्राचा व्यवहारात कसा उपयोग करायचा हे पण मुलांना त्यातून कळतंय असं आम्हाला दिसलं। त्याचबरोबर बालवाडीच्या मुलांनीही प्रोजेक्ट केलेली आहेत। बालवाडीच्या मुलांची प्रोजेक्ट ही आमच्याकडे पहिलीच गोष्ट आहे। खूप छान प्रोजेक्ट केलेली आहेत। त्यांची कल्पकता आणि त्यांचे विचार त्या प्रोजेक्टमधनं आम्हाला पाहायला मिळाले। त्याचप्रमाणे बाजार डेमध्ये आमच्या अनेक मुलांनी वेगवेगळ्या वस्तू आणल्या आहेत। त्या वस्तूंची विक्री करून खरेदी विक्रीचा व्यवहार कसा चालतो आणि आयुष्यामध्ये आपल्याला जगायचं असेल तर काय काय करावं लागेल याचं मार्गदर्शन या माध्यमातून मुलांना मिळालेलं आहे। मुलं व्यावहारिक होतील, हुशार होतील आणि त्यातून स्वतःच्या पायावर उभं राहायचं सामर्थ्य त्यांच्या मनामध्ये, त्यांच्या एकूण वागण्यामध्ये निर्माण व्हावं या हेतूनं पंचरत्न इंग्लिश मीडियम स्कूलमध्ये हा कार्यक्रम आम्ही आयोजित केलेला आहे। त्यातून मुलांचा सर्वांगीण विकास व्हावा हीच अपेक्षा। आज प्रोजेक्ट वर्क एक्झिबिशन आणि बाजार डे स्टॉल हा एकत्रित कार्यक्रम आम्ही शाळेत अरेंज केला। या कार्यक्रमामध्ये जवळजवळ 550 विद्यार्थ्यांनी सहभाग नोंदवलेला आहे। त्यापैकी चार्ट जवळजवळ 200च्या वर विद्यार्थ्यांनी चार्ट आणि एक्सप्लेनेशन केलेले आहे त्यासंबंधी। त्याचबरोबर मॉडेल आहेत। 9-10च्या मुलांनी एक्सपेरिमेंटल प्रोजेक्ट सुद्धा भरपूर केलेले आहेत। आमच्या अपेक्षेपेक्षा सुंदर मुलांचा रिस्पॉन्स आज आम्हाला मिळालेला आहे। आजचा कार्यक्रम संस्थेचे सेक्रेटरी आणि संस्थेचे सगळेच मेंबर्सनी सुद्धा आजचा कार्यक्रमाचा आनंद घेतलेला आहे। बाजार डेमध्ये सुद्धा पालक आणि विद्यार्थी हे आनंद घेत आहेत आणि विद्यार्थ्यांना व्यवहार ज्ञान यावं हा कार्यक्रमामागचा बाजार डे मागचा आमचा उद्देश आहे। नमस्कार, मी राजश्री रामचंद्र गाडे, नवरंगे बालकाश्रम अधीक्षक। आज पंढरपूर एज्युकेशन सोसायटी संचालित पंचरत्न इंग्लिश मीडियम स्कूल या शाळेमध्ये मुलांचे प्रोजेक्ट व बाजार डे या कार्यक्रमाकरिता मला आज गेस्ट म्हणून बोलवलं, त्याबद्दल सर्व संस्थाचे आणि शाळांचे आणि मोहोळकर मॅडमचे मनापासून आभार। आज शाळेत खरंच अतिशय आनंद झाला। मुलांनी ज्या प्रकारे प्रकल्प बनवले होते आणि ज्या प्रकारे बाजार आणि स्टॉल खाऊचे लावले होते
त्याच्यामध्ये अतिशय मुलांनी चवदार आणि चांगल्या प्रतीचे असे स्टॉल होते, पदार्थ चांगले ठेवले होते आणि छोट्या छोट्या मुलांनी अतिशय चांगल्या प्रकारे प्रकल्पाची मांडणी केली होती. तर या सर्व मुलांचं मनापासून फार कौतुक आणि शाळेचे खूप आभार की त्यांनी असं मुलांना एक व्यावहारिक नॉलेज देण्यासाठी हा कार्यक्रम राबवला आणि अतिशय छान वाटलं या कार्यक्रमाला आल्याबद्दल धन्यवाद.